हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ही साडी आहे अशी नेटची आहे. तर ह्याचा आपण आता घागरा कसा शिवायचा ते पाहणार आहोत. झटपट होणारा घागरा आहे. तर पाहू आपण आता ह्याला कसं आहे ते. तर ही साडी अशीच आहे. तर ह्याला हे असं दिलेलं आहे, कमर वगैरे पूर्ण. तर हे निर्यासाठी खास असं कळ्या कळ्या काढलेलंच आहे ही साडी अशी. आणि वर हे असं बेल्ट असाच आहे, तो दुहेरी पट्टी आहे. म्हणजे हे अशी इथून व इथून इकडे नेसत्या पदराला हे इथे काठ नाही व इकडे असे काठ आहेत ह्याचे इकडे इथून. व ह्या कळ्या संपल्या की इथून असे काठ सुरू आहेत ह्याचे. तर ह्याचा घागरा कसा करायचा तो पाहू आपण. ह्याची उंची मोजून पाहायची किती आहे ते. पूर्ण या टोकापासून या टोकापर्यंत उंची मोजायची आहे, कमरेपर्यंत. तरी 46 यायला अशी पूर्ण. थोडंसं ओढून घेतल्यानंतर 46 आहे तयार अशी. मग तुम्हाला थोडी कमी करायची असेल, लागत नसेल, तर तुम्ही पट्टी इथून कट करून वेगळा बेल्ट लावू शकता. किंवा मग थोडं कमी करायचं असेल तुम्हाला 2 इंच, तर इथून असं हे तुम्ही फोल्ड करू शकता इथून असं हे. किंवा इथून अशी वेगळी पट्टी लावायची वरून व मग ही अशी दुमट पट्टी करून बेल्ट तयार होईल हात असा. हा तुम्हाला किती पाहिजे, छोटा मोठा, तो बेल्ट तुम्ही तसं ठेवू शकता याला. किंवा नकोच असेल ही पट्टी वरची पूर्ण तुम्हाला कमरेला, तर पूर्ण इथून कट करून टाकायचं. थोडं अर्धा इंच शिलाई ठेवायची ह्याला व अर्धा इंच शिलाई ठेवली की इथून अशी शिलाई झाल्यानंतर ही पट्टी पूर्णच फोल्ड करून दुसरी लावायची. इथून शिलाई घेऊन अशी पूर्ण पट्टीमध्ये टाकून द्यायची. पण ते छान नाही असणार. अशी वर पट्टी तुम्हाला 2 इंच ठेवावीच लागेल, 1.5 इंच 2 इंच. तर अशी पट्टी तुम्ही ठेवू शकता, तयार करू शकता. तर आता हे इथून कटिंग करून घ्यायचं आपण. आता हा नेसता पदर आहे. मग ह्याला अस्तर कळ्या काढून घ्यायचं ह्याला अस्तर. किंवा तुम्ही असाच मग ग्रीन कलरचा परकर घातला सॅटिनचा, किंवा मग अस्तर घेऊन यायला तुम्ही कळ्या काढल्या अशा, तर तो पण छान दिसेल. किंवा तुमच्याकडे असेल परकर अवेलेबल तर तुम्ही घालू शकता ग्रीन कलरचा. तर इथून कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तरी शिलाई ठेवायची एवढी शिवण्यासाठी म्हणून. अशी एक अर्धा इंच शिलाई सोडायची व मग कट करून घ्यायचं आहे. हे दोन्ही पण साईडनं एवढं अर्धा इंच हे इथून कट करायचं आहे आपल्याला, अर्धा इंच सोडून. व इथे काही मिरर वगैरे असलं तर हे काढून टाकायचे. शिलाईमध्ये सुई तुटते मशीनची, मग हे काढून मग नंतर स्टिच करायचं आहे याला. तर मी एवढं असं हे कटिंग करून घेते, मग अजून पाहू आपण आता. तर हे असं मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण कटिंग केल्यानंतर असा हा घागरा दिसायचा आहे तुम्हाला. सर्वजण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे मी कटिंग केलेले अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पोहोचतील, लवकर पोहोचतील.
तर हा असा घागरा आता दिसत आहे आपल्याला. आता बेल्ट बनवण्यासाठी आपल्याला वेगळी पट्टी लावायची. आधी आपण अस्तर काढू किंवा मग असाच कलरची पट्टी काढायची व इथं वरून शिवून फोल्ड करायचं, म्हणजे तुम्हाला बेल्ट घालण्यासाठी होऊन जाईल. व हे जे मिरर दिसत आहेत तुम्हाला हे शिवण्यामध्ये, मिरर पण कुठे सुईमध्ये अडकत असेल तर काढून घ्यायचे. व हे साईडनं पूर्ण स्टिच करून घ्यायचं. हे तुम्ही असा परकर असेल तुमच्याकडे सॅटिनचा किंवा मग अवेलेबल असेल परकर असा ग्रीन, तर तुम्ही लगेच असं स्टिच करून घालू शकता डायरेक्ट. वर फक्त पट्टी लावायची, किती पाहिजे तेवढं कमरपट्टी तुम्हाला एवढी पाहिजे की तर मोठीच पाहिजे तसं बघून तुम्ही पट्टी लावून घ्यायची, म्हणजे हा घागरा आपला तयार होईल असा हा पूर्ण. तर ह्याची कमर पाहू आपण आता किती होणार आहे तयार. तर हे 22 होईल शिवून पूर्ण तयार. थोडं 23 आहे, मग शिलाई झाली इकडची साईडची, म्हणजे 22 इंच कमर तयार होईल. तुम्हाला कशी पाहिजे तुम्ही ती ठेवू शकता मग कमर. वयाच्या कळ्या पाहू आपण किती येतात या. 6.5 6.5 येत आहेत कळ्या या. वर 6.5 आहेत ह्या तयार, म्हणजे शिलाई वगैरे अशी इकडे तिकडे पकडली तर 6 होईल तयार. 6 पावणे 6. खाली पाहू घेराचं आपण किती आहे. त्या कळ्याच्या मापाने तुम्ही अस्तर काढून शिवू शकता. माझ्याकडे आहे परकर म्हणून मी कळ्या काढणार नाही, असं शिवणार. हे 11 आहे बघा, 11 आहे 12, म्हणजे 6 12 6 12च्या कळ्या काढून तुम्ही अस्तर जॉईन करू शकता ह्याला. हे असे इकडे 4 आहेत. एक 2 3 4 व फ्रंटला 4 कळे आहेत व पाठीमागे पण 4च आहेत. तसे 8 कळीचा घागरा तयार झाला आता हा आपला. हे साईडनं शिवून घ्यायचं पूर्ण. मग आपण आता हे पदराचं पाहू. हे नेसत्या बाजूचा पदर निघालेला आहे एवढा हा असा. तर आपण या साईडला आता हा पदर जॉईन करायचा आहे दुसरा उरलेला तिकडचा. तर मी असं पदर घेऊन पाहिला, थोडं कमी पडत आहे. ही पदराकडची बाजू आहे, तर ही आतल्या साईडची जी बाजू आपण काढली होती ती जॉईन करायची या बाजूला. तर असं इथे जॉईन करून घ्यायचं हे पूर्ण, म्हणजे तुमचा पदर पण होईल पूर्ण. ब्लाऊज मग असेल तुमच्याकडे असं चॉकलेटी मरून कलरचं किंवा ग्रीन कलरचं तुम्ही घालू शकता असला अवेलेबल. तर वही नेसत्या बाजूचा पदर हा असाच खोचायचा इकडे, किंवा मग इथे पण तुम्ही एखादी लेस लावून घेऊ शकता. व या जॉईंटला पण एखादी लेस लावून घ्यायची. मग इथे आपण जॉईंट दिलं की तुम्हाला शिलाई दिसू द्यायची नसेल तर इथे जॉईंटला पण तुम्ही एखादी लेस लावू शकता, तिकडे पण इकडे पण. त्या नेसत्या पदराला इथे पण आणि इथे पण एखादी अशी लेस मरून कलरची लावून घ्यायची भेटली तुम्हाला तर, किंवा असे पॅच भेटले छोटे छोटे तर तुम्ही ते पण लावू शकता मॅचिंगमध्ये. व ब्लाऊज मग रेडीमेड घालायचं. तसा तर हा असा सुंदर झटपट घागरा तुम्ही लगे 10-15 मिनटामध्ये शिवून तयार करू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटू अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच. धन्यवाद सर्वांचे.